नमस्कार मित्रांनो, सोनाली वाईसमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी मला स्पर्शून जाते. कथा पूर्ण ऐका, कारण शेवटी मिळणार आहे एक मजबूत शिकवण. तर चला सुरुवात करूया आजच्या भावस्पर्शी कथेला. मी माझ्या पत्नीच्या दुधात विष टाकलं आणि तिला म्हटलं, हे दूध पी. मला तिच्याविषयी खूप द्वेष वाटत होता, कारण ती माझ्या कुटुंबाची निवड होती. तिला दूर करण्यासाठी मी दुधात विष मिसळलं आणि नंतर माझ्या मित्रांकडे निघून गेलो. आता मी तिच्या मृत्यूच्या बातमीची वाट पाहत होतो. इतक्यात आईचा फोन आला. त्या म्हणाल्या, बाळा, सुनेचे शेवटचे श्वास सुरू आहेत. तिला तुला काही सांगायचं आहे, लवकर घरी ये. मी धावत घरी आलो. माझी पत्नी शेवटच्या क्षण काही बोलायला लागली आणि जे सांगितलं ते ऐकून माझं अंग थरथरायला लागलं. आज आमच्या लग्नाला 3रा दिवस होता, पण मला असं वाटत होतं जणू माझ्या आयुष्याचा 3राच दिवस आहे. या लग्नात मला अजिबात आनंद वाटत नव्हता. प्रत्येक क्षणी मला घुसमट होत होती. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मी सकाळी लवकर उठून पुन्हा दिल्लीला जाण्याची तयारी करत होतो. माझ्या वडिलांनी त्यांच्या मृत मित्राला वचन दिलं होतं की त्यांची मुलगीच आपल्या घरात सून म्हणून येईल, आणि ते वचन त्यांनी माझं लग्न करून पूर्ण केलं. माझी पत्नी माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, सावळी होती आणि शिक्षणातही मागे होती. मी संतापून माझा सामान बांधायला सुरुवात केली तेव्हा ती माझ्यासमोर हात जोडून उभी राहिली. रडू लागली, कृपया इतक्यात जाऊ नको. पण मला ती अजिबात आवडत नव्हती. तिचं बोलणंही मला विषासारखं वाटायचं. मला वाटायचं ती माझ्या डोळ्यांसमोरून हटावी, म्हणजे मला तिचा चेहराही दिसणार नाही. पण हे शक्य नव्हतं, कारण आता ती माझ्या घरची सून झाली होती. ती हे घर सोडून जाऊ शकत नव्हती. पण मी तरी हे घर, ती आणि हे सर्व सोडून दिल्लीला जाऊ शकत होतो, कारण माझं काम तिथे होतं. माझ्या वडिलांनी जे केलं ते मला जणू विषासारखं वाटतं, आणि मी ते विष खरंच प्यायलो होतो. पण मी माझ्या नव्या नवऱ्या बायकोशी काहीही समजूत करून घेतली नव्हती. मी तिला सरळ सांगितलं होतं, माझा इतक्यात दिल्लीला जाण्याचा काही विचार नव्हता, पण तुझं हे सावळं रूप मला आता आणखी पाहवत नाही. तुझा हा काळा सावळा चेहरा मला भीती घालतो. माझं बोलणं ऐकून ती अगदी मुरगाळली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती शांतपणे म्हणाली, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. हे बोलणं ऐकून मी तिच्याकडे बघतच राहिलो. मनात मला हसू आलं. एक अशी सावळी, अशिक्षित मुलगी माझ्यासारख्या स्मार्ट मुलासोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न बघत होती. पण यात जयाची काही चूक नव्हती. हे स्वप्न तिने माझ्यामुळेच पाहिलं होतं, कारण भावनांच्या भरात मीही तिला जवळ केलं होतं. पहिली रात्र मी तिच्यासोबत घालवली होती. मी एक पुरुष होतो, स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही. हीच माझी चूक होती. जयाला माझ्याबद्दल आशा वाटू लागली होती, पण आता मात्र मला तिचं सहन करणं अशक्य झालं होतं. पप्पांना जेव्हा कळालं की मी दिल्लीला परत जात आहे, तेव्हा ते मला थांबवायला आले. मी त्यांच्यासमोर मान खाली घालून उभा होतो. ते मला समजावत होते, अजून तुमच्या लग्नाला 2च दिवस झालेत आणि तू तुझी बायको सोडून चाललास. मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होतो, कारण मी त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करणारा मुलगा होतो. त्यांना माझा अभिमान होता. त्यांनी मला नेहमीच आदर्श मुलगा समजलं. मी नाही म्हणू शकलो नाही. मग मी कामाचं कारण सांगून त्यांची परवानगी मागितली. मनाविरुद्ध का होईना त्यांनी मला परत दिल्लीला जाण्याची परवानगी दिली. त्यांना वाटलं माझा मुलगा मेहनती आहे आणि त्यांना अभिमान वाटला. मी घरातून बाहेर पडलो तेव्हा जया स्वयंपाकघरात काम करत होती. मी तिला काहीही न सांगता निघून गेलो. एक क्षण असा होता जिथं मी मोकळ्या हवेत श्वास घेत होतो, कारण खरं तर गावचं वातावरण मला गुदमरवणारं वाटत होतं. मला फक्त दिल्लीची रंगीबिरंगी झगमगती दुनिया हवी होती. मी वडिलांच्या जमिनीत काम करू शकत होतो, पण गावात राहून मला काहीही करायचं अजिबात आवडत नव्हतं. मी दिल्लीमध्ये कसंबसं काम मिळवलं आणि तिथेच राहायला लागलो.
गावाकडे मी फक्त नावापुरता येत होतो. जसं मी बस स्टँडवर पोहोचलो तसं माझ्या महागड्या गाडीजवळ माझे बॉडीगार्ड पोहोचले. माझं कामच असं होतं की मला सुरक्षा लागायची. जर पप्पांना कळालं असतं की त्यांचा लाडका एकुलता एक मुलगा नेमकं काय काम करतो तर त्यांना धक्का बसला असता. आणि जया, तिची मला काहीच पर्वा नव्हती. जुन्या विचारसरणीची, साधी राहणी असलेली, उजेडापासून दूर असलेली अशी माझी बायको मला अजिबात नको होती. दिल्लीमध्ये माझ्या अनेक सुंदर मैत्रिणी होत्या, म्हणूनच मला गावातली ती सावळी अशिक्षित जया नकोशी वाटायची. दिल्लीमध्ये माझं नाव होतं, माझी ओळख होती. मोठमोठे स्मगलरही माझ्यासमोर मान खाली घालत. माझ्या परिसरात ना स्मगलर उठून बोलू शकायचे ना पोलीस. हो, तुम्ही बरोबर समजताय. मी दिल्लीचा एक प्रसिद्ध आणि मोठा स्मगलर होतो. जयाला विसरून मी पुन्हा माझ्या कामात गुंतून गेलो होतो. एक दिवस मी वेश बदलून एका कॉलेजच्या बसमध्ये बसलो होतो. मला नेहमीप्रमाणे माझा नवीन शिकार हवा होता. कॉलेजातल्या कोवळ्या वयांच्या मुले-मुली, त्यांना मी नेहमीच माझ्या जाळ्यात ओढायचो. या वयात सगळ्यांना मोठं व्हायचं असतं, पैसे कमवायचे असतात, आईवडिलांना आधार द्यायचा असतो. मी त्यांना पैसे दाखवून फसवायचो आणि अनेक तरुण तरुणी माझ्या बनवलेल्या दलदलीत अडकायचे. त्या बसमध्ये एक मुलगी माझ्या सीटजवळ येऊन उभी राहिली. ती बेफिकीर होती. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. तिचं बॅग जुनाट होतं, तिचे बूट फाटलेले होते. तिच्या गरिबीची कथा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, पण ती सुंदर होती. मला माझा नवीन शिकार सापडला होता. मला माहीत होतं अशा गरीब मुलींना फसवणं फार सोपं असतं. त्या गरिबीपासून मुक्त होण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. मी माझ्या सीटवरून उठलो आणि तिला म्हटलं, तू इथे येऊन बस. ती चटकन चिडली आणि रागाने माझ्याकडे बघायला लागली. ती म्हणाली, काय आहे? मी तुमच्यासारख्यांना खूप चांगलं ओळखते. मुलींशी बोलायचं असतं म्हणून सीट ऑफर करून मग गप्पा सुरू करायच्या. हा फार जुना फंडा आहे. मला तुमच्यासारख्या मुलांचे सगळे डाव माहीत आहेत. तिचं धाडस मला खूप आवडलं. मला लगेच समजलं की ही मुलगी माझ्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. तिचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यासमोर लगेच माझ्या त्या घाबरट बायकोचा चेहरा आला. तिचा विचार येताच माझं तोंड कसंसं झालं. त्या दिवसानंतर मी रोज त्या बसमध्ये बसायचो आणि तिला काही ना काही कारणाने बोलायचा प्रयत्न करत होतो. मी माझ्या खास माणसांना तिची माहिती काढायला लावली होती. दुसऱ्याच दिवशी मला तिची पूर्ण माहिती मिळाली. ती फार गरीब कुटुंबातून होती. 2 खोलींच्या एका छोट्याशा घरात राहत होती. तिचे वयस्कर आई वडील आणि ती तिघच. तिचं नाव होतं दिशा. मी तिच्या कॉलेजची माहितीही मिळवली. काही दिवस मुद्दाम मी बसमधून प्रवास केला नाही. सगळं काही पोकळ वाटायला लागलं आणि मीच स्वतःच्या भावनांपासून अनभिज्ञ होतो. पुढच्या दिवशी मी थेट तिच्या कॉलेजच्या प्राचार्यांच्या केबिनमध्ये बसलो. मी त्यांना सांगितले की मला दिशाबद्दल रोजची माहिती हवी आहे. प्राचार्याला राग आला, पण माझ्यासोबत उभ्या असलेल्या माझ्या मोठमोठ्या मिशा असलेल्या बॉडीगार्डकडे पाहून तो शांत झाला. त्याने माझा नंबर विचारला. मी नंबर दिला आणि तिथून निघून गेलो. पण का, कोण जाणे, मला तिची सतत आठवण येत होती. मन सतत तिला पाहण्यासाठी अधीर होत होतं. काही दिवस खूप व्यस्त गेले. मी तिला पाहू शकलो नाही, पण ती माझ्या विचारातून जातच नव्हती. एके दिवशी अचानक प्राचार्यांचा फोन आला. त्याने सांगितलं, दिशाचं लग्न ठरलं आहे. मला असं वाटलं जसं कोणीतरी माझ्या छातीत घाव घातला. परवा तिचं लग्न आहे आणि दुसऱ्याच दिवशी तिची पाठवणी होती. ती सुट्टीसाठी प्राचार्यांकडे आली होती आणि त्यांनी लगेच मला कळवलं. मी एका विचित्र मनस्थितीत होतो. राग आणि दुःख यांच्यामध्ये अडकलेला. मला काहीच सुचत नव्हतं आणि मग अचानक मला जाणवलं मी तिच्या प्रेमात पडलोय. माझी ही अवस्था पाहून मला स्वतःच हसू आलं. तिच्या फेऱ्यांपूर्वी मी माझ्या विश्वासू माणसाला पाठवलं आणि दिशाला तिच्या घरातून अपहरण करून माझ्या फार्म हाऊसवर आणलं. मी माझ्या माणसांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. हिच्या सन्मानाला कुठलाही धोका होऊ नये. तिची सुरक्षा माझी जबाबदारी आहे.
तिच्यावर कोणताही ओरखडा नको. माझं मन तिला पाहण्यासाठी तडफडत होतं, पण मी स्वतःला जबरदस्तीने रोखून ठेवलं. एक रात्र ती फार्म हाऊसवर राहिली. दुसऱ्या दिवशी मी तिला सुरक्षित परत तिच्या घरी पाठवलं. जशी ती आली होती तशीच, निर्दोष आणि पवित्र. माझ्याकडे ही माहिती आली होती की दिशाचे लग्न मोडले आहे, कारण तो म्हणाला होता, तू एक दिवस आणि एक रात्र कुठे होतीस, काय माहीत काय घडलं. मला असं वाटतं की तू स्वतःच्या इच्छेने घर सोडून गेलीस. मी अशा बाईशी लग्न करू शकत नाही, जिने तिच्या चारित्र्यावर शंका येईल असं वागणं केलं. सगळं अगदी माझ्या प्लॅनप्रमाणे चाललं होतं. हेही समजलं की त्यानंतर दिशा खूप उदास राहू लागली. दिवसभर रडत बसायची. तिचे वृद्ध आईवडील तिची ही अवस्था पाहून तडफडत होते. मी जे काही इच्छित होतो तेच झालं होतं आणि कुणालाही जरासुद्धा शंका आली नव्हती की या सगळ्यांमागे कोण होतं. आता मला फक्त एकच गोष्ट करायची होती, दिशाच्या मनात माझ्यासाठी जागा निर्माण करणं. आणि मी प्रत्येक पावलावर नियोजन करूनच चालत होतो. ही माझी जुनी सवय होती आणि त्यामुळेच आजपर्यंत पोलीससुद्धा मला अटक करू शकले नव्हते. तिला माझ्यावर शंका होती, पण ती माझ्या विरोधात कुठलाही पुरावा मिळवू शकत नव्हती. मी आता रोज तिच्या गल्लीत जाऊन उभा राहायचो. मी फारच चतुराईने तिच्या वडिलांशी ओळख करून घेतली होती. ते खूप साधे सरळ होते. त्यांच्या विश्वासात यायला मला फारसा वेळ लागला नाही. एकदा जेव्हा त्यांच्याबरोबर माझं बोलणं सुरू झालं, तेव्हा त्यांनी स्वतःच सांगितले की तिचा होणारा पती त्यांच्या घरखर्चाचा आधार होता. आता मात्र घरात उपासमारीची वेळ आली होती. मी लगेच त्यांच्या घरी राशन पाठवायला सुरुवात केली. त्यांनी खूप नकार दिला, पण मी म्हणालो, मला मुलगाच समजा. तिने मला ओळखलं होतं की हा तोच बसमधला मुलगा आहे आणि ती माझ्याशी बोलणं टाळत होती, पण मीही मागे हटणारा नव्हतो. कधी तिच्या वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन जात होतो, तर कधी त्यांच्या घरी औषधे, किराणा सामान वगैरे देत होतो. हळूहळू तिचं मन माझ्याकडे वळू लागलं. एक दिवस तर तिने स्वतःहून मला थांबवून माफीसुद्धा मागितली. मी तिला म्हटलं, गैरसमज होणं स्वाभाविक आहे, त्याच्या मनात घेऊ नकोस. त्या दिवसानंतर मी जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी गेलो, ती स्वतः मला चहा बनवून द्यायला लागली. अशा प्रकारे आमच्यात एक प्रकारचं नातं तयार होऊ लागलं होतं. कधी आम्ही एकत्र बागेत हिंडायला जायचो, तर कधी मी तिला महागड्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचो. मी तिच्यासाठी जगातील सर्व गोष्टी उधळून द्यायला तयार होतो आणि हे करताना मला कोणताही पश्चाताप वाटत नव्हता. उलट माझं हृदय शांत होतं. मी दिशाच्या सौंदर्यावर पूर्णपणे फिदा झालो होतो. मी दिलेल्या महागड्या कपड्यांनी आणि दागिन्यांनी तिचं सौंदर्य आणखीन खुललं होतं. तीही आता माझ्याकडे आकर्षित होऊ लागली होती. शब्दांच्या जाळ्यात हळुवारपणे मी तिला माझ्या प्रेमाची कबुली दिली होती. आणि मग तो दिवस आला, माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. मी तिच्या वडिलांकडे तिचा हात मागितला. त्यांना याबद्दल काहीही हरकत नव्हती. उलट ते आनंदाने वेडे झाले. दिशाने सुद्धा होकार दिला. पण मग कुठून तरी तिला माझ्या आधीच्या लग्नाची माहिती मिळाली. ती दिवसभर रडत बसली. तिचे अश्रू पाहून माझं काळीज तुटून गेलं. मी तिला समजावलं, जया आमच्या आयुष्याच्या मध्ये येणार नाही. मला ती अजिबात आवडत नाही. ती गावात राहील आणि आपण दिल्लीला वेगळं नव्याने सुरुवात करू. पण ती काही मानायला तयार नव्हती. ती म्हणाली, जोपर्यंत तू जयाला घटस्फोट देत नाहीस, तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही. मी तिला सांगितले, मी जयाला सोडू शकत नाही, कारण जर मी तिला घटस्फोट दिला तर माझे वडील जिवंत राहणार नाही. दिशा म्हणाली, तर मग काही असं कर की ती स्वतःच तुला सोडून जाईल. मला तिची ही गोष्ट आवडली. मला गावाकडे परत यावं लागलं, सगळं काही मागे सोडून. वडील माझ्या परतीने खूप आनंदी झाले, पण मी जयाशी खूप कठोरपणे वागत होतो. प्रत्येक गोष्टीवरून मी तिला टोमणे मारत असे
अपमान करत असे, पण ती कधीच प्रत्युत्तर देत नसे. फक्त गप्प बसून अश्रू ढाळत असे. तिचं सावळं रूप मला अजूनच चिडवायचं. मी तिला म्हणायचो, तुझ्या या सावळ्या रंगामुळे माझं नशीबसुद्धा काळवंडलं आहे. मी तिला पकडून आरशासमोर उभं करत असे आणि विचारत असे, सांग, आपल्या दोघ्यात काय साम्य आहे? तू काळोख रात्र आहेस आणि मी तेजस्वी पहाट. तिच्या डोळ्यात अश्रू यायचे आणि ती मला फक्त वेदनेने बघत राहायची. क्षणभरासाठी मला तिची कीव येत असे, पण मी माझं मन कठोर करत असे. मी तर दिशाच्या प्रेमात बुडालो होतो. आता तर हात उचलण्याची वेळ आली होती. मी तिच्यावर हात सुद्धा उगारणं सुरू केलं. एवढे अत्याचार सहन करूनही जया कधी एक शब्दही बोलली नाही. तिचं हे शांत राहणं मला अजून चिडवत असे. ती खूप सहनशील होती. मी जितकं तिला दूर लोटत होतो, तितकीच ती माझ्यावर जीव ओवाळून टाकत होती. माझ्या आयुष्यात दिशा नसती तर कदाचित मी तिच्या चांगुलपणावर फिदा झालो असतो. पण आता मी तिच्यापासून सुटका करून घ्यायची ठरवली होती आणि म्हणूनच तिचं प्रत्येक वागणं मला अधिकच त्रासदायक वाटत होतं. मला दिशाकडे लवकरात लवकर जायचं होतं. गावात मला 1 महिना होऊन गेला होता आणि त्यामुळे माझ्या व्यवसायावरही वाईट परिणाम झाला होता. मी दिशाशी सतत मोबाईलवर संपर्कात होतो. तिला सगळं सांगत होतो, हेही की जया आपलं नातं काही केलं तोडणार नाही. ती माझे मारहाण, टोमणे सगळं सहन करत होती. तेव्हा तिने मला एक असा सल्ला दिला की ऐकून माझं काळीच थरथरलं. तिने म्हटलं, तू तुझ्या बायकोला विष देऊन मारून टाक. एका क्षणासाठी माझं मन खचून गेलं, पण त्यावेळी मला दुसरा मार्गही दिसत नव्हता. मी तिला लवकरच गुड न्यूज देईन असं सांगून फोन कट केला. सायंकाळ झाली होती. मी जयाला घरभर शोधलं, पण ती कुठेच दिसली नाही. शेवटी मी गच्चीवर गेलो तर तिथे ती एकटी बसलेली होती. तिच्या गालावर अश्रू वाहत होते. त्या क्षणी मी तिच्याशी प्रेमाने बोललो. विचारलं, काय झालं? माझ्या विचारण्यावरती हलकसं हसली, पण ओठांवर कुठल्याही तक्रारीचा शब्द नव्हता. मी म्हटलं, जया, मी खूप वाईट आहे ना? माझ्या शब्दात खोटं प्रेम मिसळलेलं होतं. माझ्या त्या खोट्या प्रेमावर ती अस्वस्थ झाली. म्हणाली, वाईट तर मी आहे. मीच तुमचं आयुष्य नरक केलं. जेव्हा तुमच्याकडे बघते तेव्हा माझ्या मनाला खूप वेदना होतात की तुम्हाला माझ्यासारखी कुरूप बायको मिळाली. वाईट तर मी आहे. तिच्या त्या शब्दांनी मला माझ्या नीचतेची जाणीव करून दिली. पण असं म्हणतात ना, ज्याचं रूप काळं असतं त्याचं मन खूप स्वच्छ असतं. तीही मनाने खूप स्वच्छ मुलगी होती. मी तिचे अश्रू पुसले आणि विचारलं, तुला काय आवडतं? तिने सांगितले, बादाम शेक. मी हसलो. एक क्षणासाठी वाटले की वेळ थांबावा आणि मला या निरागस मुलीचा जीव घ्यावा लागू नये. पण मग दिशाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. मी दिशाशिवाय राहू शकत नव्हतो. मी थोडा वेळ जयाच्या शेजारी बसलो आणि नंतर घराबाहेर पडलो. मी एका ज्यूस सेंटरवर गेलो आणि तिथून तिच्यासाठी बदाम शेक पॅक करून घेतला. मग दुसऱ्या दुकानात जाऊन शेतीत वापरण्यात येणारी एक विषारी स्प्रे विकत घेतली आणि ती त्या शेकमध्ये मिसळली. हे करत असताना माझे हात थरथरत होते. मी संपूर्ण घामाने भिजलो होतो. पण त्या दिवशी जणू एखाद्या सैतानाने माझ्या मनाची पूर्णपणे घुसमट केली होती. मी हळूहळू घरी परतलो. माझ्यातील सगळी संवेदना, भावना शिल्लक राहिली नव्हती. मी बनावटी प्रेम दाखवत तो विषारी बदाम शेक तिच्या समोर ठेवला आणि म्हटलं, हे पी. माझ्या समोरच तिने शेकचा ग्लास उचलला आणि तो प्यायला सुरुवात केली. जेव्हा मला खात्री झाली की इतका विषारी शेक प्यायल्यानंतर ती नक्कीच मरेल, तेव्हा मी उठलो. माझा सामान आधीच पॅक होता. मी तिला मागे सोडून आनंदाने दिल्लीकडे रवाना झालो. मला खूप हलकं वाटत होतं. असं वाटत होतं की माझ्या सुखाच्या मार्गात असलेला सगळ्यात मोठा अडथळा दूर होणार आहे.
पण ना कळत का जसं जसं मी दिल्लीकडे जात होतो तसं तसं माझं मन अधिकच बेचैन होत होतं. मी दिशाला फोन करून सांगितलं होतं की मी येतोय, पण मनात विचार होता की तिला अचानक जाऊन सरप्राईज देईन. त्या फ्लॅटची चावी माझ्याकडे होती, कारण तो फ्लॅट मीच तिला विकत घेऊन दिला होता. मी हळूच दरवाजा उघडला आणि आत शिरलो. पण काय, घरात एक विचित्र शांतता होती. जणू स्मशानात प्रवेश केला असावा. तेवढ्यात दिशा एका खोलीतून बाहेर आली. सजलेली, थटलेली, खूप सुंदर दिसत होती. तिच्या हातात मिठाईची ताटली होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ती म्हणाली, आज आपल्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर झाला आहे. आज खूप आनंदाचा दिवस आहे. ही मिठाई खा आणि आनंद साजरा कर. तिचा तो आनंद पाहून मी गोंधळून गेलो. ज्या क्षणापासून मी तिला फोनवर सांगितलं होतं की मी जयाला विष दिलं आहे, तेव्हापासून ती उत्सवाची तयारी करत होती. ती माझ्यासमोर मिठाईची ताटली पुढे करत होती आणि म्हणाली, अहो, तोंड गोड करा ना. ती मिठाई पाहून माझ्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली. पण तिच्या आग्रहामुळे मी अखेर एक तुकडा उचलला आणि खाल्ला. ती हसत हसत खोलीत निघून गेली. मी खूप घाबरलेलो होतो. ती अंघोळीसाठी गेल्यावर मी तिच्या मागे गेलो आणि दरवाजातून डोकावून पाहिलं. आज जे काही ऐकलं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. खोलीतून एखाद्या पुरुषाचा आवाज येत होता. ती त्या तरुणाजवळ बसलेली होती आणि म्हणत होती, तुम्ही काळजी करू नका, मी त्याचा कायमचा बंदोबस्त केला आहे. मिठाईत विष टाकून त्याला खाऊ घातली. आज मी माझा बदला घेतला. तो काय समजत होता? मला काही कळणार नाही. मला अपहरण करणारा कोण होता हे मला माहीत नव्हतं का? तोच माझा गुन्हेगार आहे. देवाची कृपा आहे की तुम्ही माझ्याशी साखरपुडा तोडण्याचा निर्णय मागे घेतला. प्रेम तर मी फक्त तुमच्यावरच करते आणि आयुष्यभर करीन. हे सगळं ऐकून माझ्यात तिथे थांबण्याची ताकदच उरली नव्हती. मी तिथून बाहेर पडलो. इतक्यात माझ्या घरून फोन आला. आई म्हणाली, बाळा, तुझी बायको शेवटचे श्वास घेत आहे आणि ती तुला बोलावते. माझं सारं शरीर हादरून गेलं. आता मला माझ्या चुकीचा जबरदस्त पश्चाताप होत होता. विष तर मलाही दिलं गेलं होतं. माझी तब्येतही बिघडत चालली होती, पण मला स्वतःपेक्षा जास्त तिची काळजी होती. मी तडक गावाकडे धाव घेतली. घरी पोहोचलो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मृत्यूसारखी शांतता होती. मी घरात शिरलो आणि तिने मला एक हलकीशी स्मित हास्य करून पाहिलं. तिचं हसणं पाहून माझ्या अंगावर काटा आला. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुम्ही मला माफ करा. मी हादरून विचारलं, काय झालं? ती थोडं थांबून म्हणाली, मी तुमची तिजोरी तपासली होती. तिथे मला तुमच्या चुकीच्या वागणुकीचे पुरावे मिळाले. मी तिच्या बोलण्याने गांगरून गेलो. माझ्या शरीरावर विषाचा परिणाम जाणवू लागला होता, पण तरीही मी तसाच उभा राहिलो आणि तिचं बोलणं ऐकत होतो. ती म्हणाली, मी विचार करत होते की तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी का नाही, पण मी तुम्हाला देवाच्या हवाली करून वाचवायचं ठरवलं. तुम्हाला या गुन्हेगारीच्या दलदलीतून बाहेर काढायचं होतं आणि त्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग होता, पोलिसांच्या हवाली करणं. मी आजच तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे. ते कधीही येऊ शकतात. तिचं एकही वाक्य मला त्रासदायक वाटलं नाही. एवढं बोलून ती अचानक जमिनीवर कोसळली. मी फाटलेल्या नजरेने तिला पाहत राहिलो आणि पटकन तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तिची स्थिती गंभीर सांगितली. पुढचे 24 तास अत्यंत धोकादायक होते. मी रडत रडत तिच्या जीवासाठी देवाकडे प्रार्थना करत होतो. काही वेळाने मीही बेशुद्ध होऊन पडलो. शुद्धीवर आलो तेव्हा आजूबाजूला गर्दी होती. मी सर्वप्रथम विचारलं, माझी बायको? देवाची कृपा होती. ती वाचली होती. माझी तब्येत थोडी सुधारल्यावर पोलिसांनी मला अटक केली. मी माझा गुन्हा मान्य केला. मला 5 वर्षांची शिक्षा झाली. 5 वर्षांनी मी जेलमधून बाहेर आलो. घरी परतताना माझं मन खूप भीतीने भरलं होतं. मी घराच्या दरवाजातच थांबलो होतो. घरातून माझ्या पत्नीचा गोड आवाज येत होता. ती आपल्या मुलांना म्हणत होती, तुमचे बाबा खूप धाडसी आहेत. कधीही त्यांना कमी समजू नका.
बघा, जेव्हा पापा येतील तेव्हा ते तुम्हाला खूप सारं प्रेम देतील, छान छान गिफ्ट्स घेऊन येतील. तुमचे पापा तुमच्यावर खूप प्रेम करतात. हे ऐकून माझं मन भरून आलं. मी धावत घरात गेलो. माझे 5 वर्षांचे जुळे मुलं तिच्या जवळ बसलेले होते. मी तिच्या पायांवर बसलो आणि रडत रडत माझ्या पापांची माफी मागितली. तिने मला माफ केलं. मी माझ्या मुलांना जवळ घेतलं. त्यांनीही मला प्रेमाने मिठी मारली. जयाने मुलांची अतिशय सुंदर आणि प्रेमळ पद्धतीने संगोपन केलं होतं. तिच्या संस्कारांमुळे मुलांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आणि सन्मान होता, राग आणि द्वेष नव्हे. हे सगळं पाहून मला माझ्या पत्नीवर अगाध प्रेम वाटू लागलं. तिचं सावळं रूप मला चंद्रासारखं शुभ्र वाटू लागलं. त्या तिघांना मिठीत घेऊन मी माझ्या आईवडिलांच्या खोलीकडे वळालो. वडिलांच्या पायांपाशी बसून मला त्यांचे आभार मानायचे होते. त्यांनीच तर माझ्यासाठी इतकी चांगली जीवनसाथी निवडली होती. लोक खरंच म्हणतात, मोठ्यांच्या सांगण्याने चाललं तर माणूस कधीच हरत नाही. त्यांच्या आशीर्वादानेच आयुष्य रंगीत होतं. मित्रांनो, ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते देखील जरूर सांगा. कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अशाच आणखी भावस्पर्शी शिकवण देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.